नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे. आज या ठिकाणी पुण्यावरून पेशंट आले होते. आज त्यांना सुट्टीवर आली. ॲक्च्युली ते आमच्या कॅम्पमध्ये आले होते. त्या ठिकाणी 3 दिवस आमचा कॅम्प होता आळंदीमध्ये आणि त्यांना नी जॉईंटचा खूप त्रास होता. त्या ठिकाणी मुंग्या वगैरे यायच्या आणि खूप सारे MRI म्हणजे खूप ठिकाणी त्यांनी दाखवलं होतं पुण्यामध्ये. पण ते एक ट्रस्ट म्हणून तिथं आले आणि त्यांनी तेव्हा पण 3 दिवस पूर्ण चांगली ट्रीटमेंट घेतली. नंतर मेडिसिन पण त्यांनी घेतल्या आणि त्यांना खूप दिवसापासून इकडे यायचं होतं. त्यांच्या मित्रांना सुद्धा ते सोबत घेऊन आले. मी त्यांना सांगितलं होतं की बाबा नी जॉईंटचा प्रॉब्लेम सोबत तुमचा लंबरचा पण प्रॉब्लेम आहे. कारण की इनडायरेक्टली प्रेशर हे नीवर पडतं ज्यावेळेस लंबरवर ताण पडला. कारण की नी हा सगळ्यात स्ट्रॉंग आपला जॉईंट आहे, ज्याच्यावर पूर्ण वेट बेरिंग बोन आपला आहे. परंतु लंबरला त्यांचा IT जॉब असल्यामुळे लंबरचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो गुडघ्यावर त्रास द्यायचा. पण तेव्हापासून त्यांना इकडे यायचं होतं. आता 7 दिवस आले, पूर्ण ट्रीटमेंट त्यांनी घेतली. या ठिकाणी शिरोधारा, नंतर त्यांना डोळ्याचा सुद्धा त्रास होता, तर्पण, असे सगळे आमच्या आयुर्वेदिक पद्धती त्यांनी या ठिकाणी केल्या. आणि कसं वाटलं त्यांना आपण विचारूया. आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं. नमस्कार, माझं नाव पंकज मोहोटकर. मी पुण्यातून आलो आहे आणि सुरुवातीला जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाली मला एका पायाला, म्हणजे आमची शेती असल्यामुळे ज्वारीची पोती घरी आल्यावर अशी उचलून पायऱ्या चढून नेली होती. तेव्हापासून डाव्या पायाला गुडघ्याच्या वरती अशा मुंग्या येतात. त्या मुंग्या खूप दिवस झालं चालू होत्या. त्याच्यासाठी मी नर्व कंडक्शन टेस्ट केली होती, ज्याच्यामध्ये ती निगेटिव्ह आली होती, म्हणजे काही प्रॉब्लेम नव्हता. मी खूप साऱ्या गोळ्या घेतल्या. परत गावाकडं लोकल जे चोळणारे असतात त्यांच्याकडनं फिजिओथेरपी टाईप असं चोळून घेतलं, पण त्या मुंग्या काही कमी आल्या नाहीत. तर बऱ्याच दिवसानंतर मला माझा मित्र आहे सचिन पवार, जो आता मलेशियावरून तो माझ्यासोबत आता आलेला आहे. तर त्यांना ऑनलाईन सर्च करताना त्याला सरांचं डॉक्टर पंढरी इंगळे आणि गंगाई हॉस्पिटल चिखलीचे आहेत असं त्यांनी मला सांगितलं. आणि लकीली फॉर्च्युनेटली नेक्स्ट 15 डेजमध्ये त्यांचा पुण्यामध्ये कॅम्प होता. तर त्या आळंदीच्या कॅम्पला मी 3 दिवस राहिलो, मी आणि मिसेस. त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी फरक पडला. म्हणजे त्याच्यामध्ये जी कपिंग थेरपी आहे किंवा न्यूरोथेरपी आहे किंवा त्याच्यामध्ये लीच थेरपी केली होती, जळू लावले होते. त्यानंतर आपण अग्निकर्म केलं होतं. अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या होत्या. नंतर पायाला सरांनी चोळलं होतं आणि थोडं कायरोप्रॅक्टिक सारखे त्यावेळेस त्या मुवमेंट दिल्या होत्या. तर बऱ्यापैकी फरक पडला होता. पण सरांनी तेव्हा सुद्धा सांगितलं होतं, तुम्ही जर सांगताय गुडघ्याच्या वरती मुंग्या येतात, ह्या निश्चितच गुडघ्याच्या वरती प्रॉब्लेम नसणार आहे, हा प्रॉब्लेम तुमच्या लंबरमधून असणार आहे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मी परत पुण्याला गेल्यावर निवांत पुढच्या महिन्यात मे बी 1 महिन्यानंतर MRI काढला. त्या MRI मध्ये मला वाटतं L3, लॉर्डोसिस आणि L5 आणि S1 याच्यामध्ये डिस्बल्क सांगितला होता. सरांना मी रिपोर्ट पाठवले. सर म्हणले बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे तसंच आहे. तरी सुद्धा सरांनी मला त्यावेळेस ऑनलाईन कुरिअर थ्रू लेपसाठी औषधं वगैरे पाठवली होती. आणि सरांनी सांगितलं होतं जेव्हा कधी वेळ मिळेल त्यावेळेस नक्की 7 दिवस या, तुमचा पूर्ण त्या मुंग्या आपण घालून देऊ, म्हणजे बरा करून देऊ. त्याचप्रमाणे प्लॅन केला. माझा मलेशियाचा मित्र पण आला, तो आणि मी दोघं 7 दिवसांसाठी गेल्या संडेपासून आम्ही इकडे आहोत आणि बऱ्यापैकी फरक पडला. तर ज्यावेळेस सरांशी कन्सल्ट केलं त्यावेळेस त्या मुंग्यांसाठी तर लंबर स्पाईनवर आम्ही औषधोपचार घेतला. त्याबरोबर मी जवळजवळ 20 वर्ष झालं मी IT मध्ये आहे. तर IT मध्ये असल्यामुळे कॉम्प्युटरवर बसण्याच्या चुकीच्या पोझिशनमुळं पाठीला खांद्याला बाक आला होता आणि कंबर आत गेली होती. तर त्याच्यासाठी सुद्धा सरांनी सांगितलं की तुम्ही खांद्याला सुद्धा किंवा पाठीला सुद्धा प्रक्रिया करून घ्या. तर बऱ्यापैकी सगळ्या थेरपीज, ज्याच्यामध्ये बस्ती येते, ज्याच्यामध्ये न्यूरोथेरपी येते, ज्याच्यामध्ये हॉट कपिंग, नॉर्मल कपिंग किंवा रक्तमोक्षण किंवा बऱ्याचशा गोष्टी, लीच थेरपी, ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. ह्या करता एवढ्या वयाच्या कालावधीमध्ये, म्हणजे जवळजवळ आमच्या दोघांचं बरोबरचं 46 वय आहे, तर थोडं ऐकण्यामध्ये फरक आहे, थोडं नेत्र म्हणजे डोळ्यामध्ये दृष्टी कमी येते किंवा लक्षात राहत नाही. ह्या गोष्टींसाठी सुद्धा सरांशी कन्सल्ट केल्यावर सरांनी डोळ्यांसाठी नेत्र तर्पण सांगितलं, ते सुद्धा करून घेतलं. त्याच्यामुळे डोळ्यांना आराम मिळाला. त्यानंतर कानामध्ये कर्णथेरपी केली. तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी तिथं मालिश करतात, तेल देतात, कानामध्ये टाकायला ड्रॉप देतात, गोळ्या देतात. ह्या गोष्टी सुद्धा आम्ही ह्याच्याबरोबर करून घेतल्या आणि बऱ्यापैकी आराम पडतोय आणि खूप छान वाटलं. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं, इथं सर्व्हिस खूप छान आहे. सगळे जे मदतनीस आहेत सरांच्या बरोबर काम करणारे, सरांच्या हाताखाली काम करणारे, ते खूप छान आहेत. तर राहण्याची व्यवस्था सरांनी आमची व्यवस्थित केली. जेवण छान करावं लागलं तुम्हाला ठिकाणी, डब्याचं घरगुती डब्याचं, तर सगळी सोय छान आहे. तुम्ही नक्की ज्यावेळेस तुम्हाला असं एव्हियनचा त्रास असेल किंवा सांध्याशी रिलेटेड या कसलाही I will suggest instead of going for
ॲलोपॅथी यू शुड ऑलवेज प्रेफर आयुर्वेदिक विच इज ऑलवेज गुड फॉर युअर हेल्थ अँड फॉर एव्हर. तर धन्यवाद सर. Thank you. आणि खरोखर आपली आरोग्याची काळजी, कारण आपण वेल्थ म्हणजे हीच खरी संपत्ती म्हणतो, आरोग्य ही संपत्ती, ते जपलं पाहिजे. आणि जपण्यासाठी ज्या काय गोष्टी लागतात त्या आपण केल्या पाहिजे. जसं की चांगलं राहणं, स्वस्थ रक्षण हा आयुर्वेदाचा जो उद्देश आहे मूळ आपल्या आरोग्यासाठी, म्हणजे आपलं आजार होण्याच्या अगोदर आपण जर आतापासूनच जर तयारी ठेवली तर निश्चित आपल्याला त्या गोष्टी होत नाही, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. नाही, जसं तुम्ही सांगितलं की आजार झाल्यावर न डॉक्टरकडे येण्यापेक्षा तुम्ही जर सुरुवातीपासून जसं तुम्ही आपण थोडंफार होतं, तुम्ही लगेच मी सांगितलं तर पण करून घ्या, तुम्ही लगेच करून घेतलं. या गोष्टी केल्या पाहिजे. ज्या ज्या भागात तुम्ही असेल त्या भागात चांगले जे शास्त्रोक्त पद्धतीने करतात, कारण की मार्केटमध्ये खूप सारे, कोणी कपिंग करतं, कोणी हे करतं, कोणी ते भरपूर आपण बघतो. पण जो कोणी शास्त्रोक्त पद्धतीने करत असेल, तुम्ही पुण्यात असेल, मुंबई असेल, तिचं कोण असेल तर चांगला वैद्य जो असेल, ज्याचं क्वालिफिकेशन आणि शास्त्रोक्त पद्धतीने जर सायंटिफिकरित्या करत असेल तर निश्चित त्याच्याकडं, कारण आयुर्वेदाच्या नावाखाली कुणीही पण पुड्या पाड्या देऊन, कुठली औषधे देऊन असं भरपूर ठिकाणी आहे. तर ते निश्चित तुम्ही चांगलाच तुम्ही म्हणजे गाडी घेण्यासाठी किंवा आपण चांगली काही एखादं कपडे घेण्यासाठी चांगलं शोरूम बघतो, तर वैद्य निवडताना किंवा डॉक्टर निवडताना सुद्धा आपण त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. किंवा फक्त सोशल मीडियावरच बघून किंवा मी पण सोशल मीडिया असं नाही, पण तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि आपली काळजी घेतली पाहिजे. तर धन्यवाद. थँक्यू.